पाठिंबा देण नगरगेस आपण मागणी नो सहकार्य करेस करा लिंगाईंबा मिळत आहे लिंगायत समाजाचा सुद्धा आभारी आहोत आम्ही आदरणीय फडणवीस साहेबांना माझी हीच विनंती आहे तुम्ही प्रत्येक समाजाचे जाणकार आहात आमच्या अमृताताई आमच्या समाजाचे दैवत सेवालाल महाराज यांचं भक्तिगीत सादर केलेलं आहे त्यामुळे तुम्ही दोघंही आमच्या समाजाचे संस्कृती रूढी परंपरा याचे जाणकार आहात त्यामुळं वहिनींनाच आम्ही विनंती करतो तुम्ही फडणवीस साहेबांच्या कानात सांगून आमच्या समाजाबाबतीत कुठंतरी थोडंसं पॉझिटिव्ह विचार करावा मला एवढं सांगायचं आहे आदरणीय फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला जर आरक्षण दिलात तर आमचा समाज जोपर्यंत हयातीत आहे तुमच्या शब्दाच्या पुढे महाराष्ट्रामध्ये जाणार नाही त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर 100 मतदारसंघ असे आहेत जिथं बंजारा बांधवाचं प्राबल्य आहे पुढच्या वेळेस निवडणुकीला याची किंमत मोजल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आमची कळकळीची विनंती आहे की आम्हाला कसल्याही परिस्थितीत आमचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला एसटी मध्ये आरक्षण द्यावं ही मी विनंती करतो बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळाला पाहिजे या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातील बंजारा समाज जागा होऊन रस्त्यावर पेटून उठलेला आहे त्याच पद्धतीनं आज सोलापूर जिल्ह्यातील वाड्या वस्त्यावर लांब लांबून जवळजवळ 40-50 किलोमीटर अंतरावरून माझ्या माता भगिनी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत त्याचं कारण एकच आहे की आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या भावी पिढीसाठी आणि आता विद्यमान आमच्या तरुणांना नोकरी मिळण्यासाठी एसटीचे आरक्षण पाहिजे अशासाठी संपूर्ण समाज हा रस्त्यावर उठलेला आहे अरे सिर्फ ये तो झाकी है अभी बहुत कुछ बाकी है या भविष्यातले सगळे आंदोलन अतिशय तीव्र होणार आहे त्याचं कारण आहे की रानावरात राहणारा बंजारा समाज एकदा शिकारीला निघाला तर शिकार केल्याशिवाय परत येत नाही अशी शिकाराची आमची जात आहे एसटीचं आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि भविष्यामध्ये मुंबई पूर्ण जाम करण्याची ताकद बंजारा समाजामध्ये निर्माण झालेली आहे म्हणून बंजारा समाजानं बांधवांनो या आपल्या आरक्षणाच्या मोर्चासाठी सगळ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या शक्तीचं एकजुटीचं प्रदर्शन दाखवावं अशा प्रकारची विनंती मी करतो